उमाबाई, धारा, जेवण केलं म्हटलं तुम्ही? हो झालं ना, माय जेवण झालं. शांताबाई जेवली ना, मी आत्ताच जेवली. रेखाबाई आणि मी आम्ही दोघी जणी संगमंग जेवण केलं म्हटलं आत्ताच. अन धारा, तुझे झालं जेवण? नाही काकू, जेवण व्हायचंच आहे, आता करतो ना मी. माय तर कर ना मग जेवण लवकर. लवकर जायचं आहे ना आपल्याला. जसा गण्या शाळेतून येईल तसंच आपल्याला निघायचं आहे म्हटलं. आल्याबरोबर तू तयारी कर आणि तसंच चाललो जाऊ आपण. तिथं गेल्यावर मग जेवण खाऊन करता येते आपल्याला. तर लवकर कर आणि तूही जेवण कर आणि तुझ्या लेकरालाही चारून दे. झाली ना आता तुझी तयारी? हो काकू, करतो ना, जेवण करतो आणि लेकरालाही देतो चारून. हो कर ना मग लवकर लवकर. सगळेले सांगून ठेवलं म्हटलं का 11:30 वाजता आपल्याला निघायचं आहे म्हणजे निघायचं आहे. कोणत्या हालतीत. अन तुम्ही नाही करत काय शांताबाई जेवण? तुम्ही करून घ्या ना. झालं ना उमाबाई, माय जेवण मागानेच झालं. मी नाही म्हणू काय तुम्हाला चाला जेवण करून घेऊ, चाला जेवण करून घेऊ. तर तुम्ही म्हणत होते टाईम आहे, तयारी की करतो आणि मग जेवण करत. तर म्हटलं एक एक जण तयार व्हा, एक एक जण जेवण करा. एकमेकीचं काही वाट पाहायचं नाही, नाही काय घाई गडबडीच्यानं. त्याच्यानं म्हटलं मी करून घेतो. एक एक जण तयारी करते आणि एक एक जण जेवण करते, तर लवकर कामं उरकते मग. हो ते तर आहे काकू, मग एकमेकीचं वाट पाहतो आपण तर राहून जाते. मग बरं झालं जेवण केलं तुम्ही, तर मी करून घेतो. अन रिंकू बबिता ह्या दोघी जणीनं केलं जेवण? काय माहित गडे ह्या दोघी जणी काय करून राहिल्या, तर तयारी करून राहिल्या का काय करून राहिल्या. किती वेळच्या. बबिता, रिंकू काय करून राहिले व? काही नाही आई, तयारी चालू आहे आमची. करा ना मग लवकर लवकर. आपल्याला काय लग्नाला जायचं आहे काय? करून घ्या कशी साधी सुधी तयारी. साडी घालायला तुम्हाला एक एक घंटा लागते. घाई गडबडीच्या वेळेस कशी तयारी करून घ्या लागते. नाही तर मग सकाळीच उठत जा तुम्ही दोघी जणी तयारी करायला 4 वाजतापासून पायटीच. सकाळपासून उठले तरी यायचे कामं नाही झाले. चला लवकर जेवण खाऊन करून तयार राहा म्हटलं. लवकर जायचं आहे आपल्याला, नाही तर इथंच 12 वाजवान तुम्ही. झाली आई, झाली आमची तयारी. झाली तर मग निघा ना लवकर लवकर. आणि म्हटलं बॉटला घेऊन घे जा मस्त. फ्रीज मधल्या थंड थंड पाणी पाहिजे ना. हो पाणी तर पाहिजेच बापा, उन्हाळ्याचे दिवस आहे. तिथं तर पाणी राहते ना? हो तिथं तर आहे म्हणा प्याचं पाणी, पण आपण जाऊ तर रस्त्यानं पाणी नाही लागणार काय लेकरायले? पाणी पाणी करते मग उन्हाच्यानं. तर पाण्याच्या बॉटला पाहिजेच आणि लेकरावाल्यानं तर ठेवलेच पाहिजे पाण्याच्या बॉटला. नाही तर मग पाणी पाणी रस्त्यावर ते आवडत नाही मला. चिडचिड चिडचिड. पाणी मागा तर पाण्याची बॉटल संग नाही राहत. लेकरं राहते तर पाण्याची बॉटल वागवाच लागते. ताण लागो का नाही लागो, मग पावसाळा राहो का हिवाळा राहो का उन्हाळा राहो, पाण्याची बॉटल संग ठेवलीच पाहिजे लेकरासाठी. हो काकू, मी ठेवतोच ना. मी पाण्याची बॉटल संगच वागवतो म्हटलं. 2-2 लेकरं आहेत. नाही तर काय मग पाणी नाही राहत सगळं तर लेकरं आपल्याला परेशान करून ठेवते म्हटलं. पाणी 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 पाणी. त्याच्यानं पाण्याची बॉटल संगच ठेवा लागते. तर घेऊन घ्या जा 2-4 बॉटली. हो आई, घेतो ना घेतो. आई शोभली का ही साडी मायावर? चांगली दिसून राहिली ना मी? हो चांगली दिसून राहिली ना. चांगली तर आहे बाप्पा साडी. चांगली नाही तर काय, चांगलीच आहे. दोघी जणी चांगल्या दिसून राहिला. बबितानी मस्त साडी घातली. बबिता कलर उठून दिसून राहिला म्हटलं तू यावर. हो आई, कलर आवडला मला. म्हटलं हलकीची हलकी साडी आहे आणि कलरही चांगला आहे. आणि म्हणजे कुठं येवा जावाच्या हिशोबानं व्यवस्थित आहे ही साडी. तर म्हटलं हेच साडी घालतो, उठून दिसते आणि भारी दिसते पाहाले. हो मस्त साडी घातली ना त्या. आई आमचं ते ठीक आहे, आम्ही ना म्हणा मंदिराच्या हिशोबानं साड्या घातल्या. पण तू कुठं चालली म्हटलं? तू कोणाच्या रिसेप्शन मध्ये चालली? अम्माय काऊन रिंकू, चांगली साडी नाही दिसून राहिली काय माई? ते नाही म्हणत मी. तुझी साडी चांगली आहे, तूही चांगली आहे, सुंदर दिसून राहिली. पण म्हटलं आपण मंदिरात चाललो तेवढी भारीची भारी साडी घालून जा लागते काय मंदिरात? साधी सुधी घालून घेती. मी पाय बरं, मी बी साधी सुधीच घातली, पण मंदिराच्या हिशोबानं ठीक आहे. कुठं लग्ना वग्नात जातो तेव्हा घाला लागते अशा साड्या भारीच्या भारी. मग काढून ठेवू काय रिंकू? घालू काय दुसरी साडी? राहू दे ना, आता घातली तर चांगली दिसून राहिली. फक्त म्हटलं मी तुले काढू नको. साडीला काही नाही झालं, चांगली दिसून राहिली. तो फक्त सांगून राहिले मी का साधी सिंपल साडी घालायला पाहिजे होती बा मंदिराच्या हिशोबानं. काही नाही होत. आता तिथं लग्न वग्न राहते ना मंदिरात. कोणी म्हणून लग्नात आली असन बाबाई. कोणाला काय माहित का मी घुमाले आली म्हणून तिथं. कोणाला असं वाटेन का लग्नात आली. हा बाई चालते चालते, काही नाही होत. काही नाही होत हो. आता घातली तर घातली. कोणी म्हणून लग्नात आली बाय शांताबाई. घालून घे, काही नाही हो. तसं लग्न वग्न चालूच राहते तिथं, घालून घे. काय होते आता घातली तर घातली. काल मग सांगितलं काऊन नाही त्या काही हे साडी नको घालजो, हे घालजो, ते घालजो. सांगतही नाही. आता घातल्यावर बोट मोजून राहिली. हे काऊन घातली ते काऊन घातली. मोठं बारीक राहते म्हटलं रिंकूचं. लय बारीक राहते. तसंच आहे मग पोरी बारीचं. आईले बोलल्याशिवाय होते काय, काही म्हटल्याशिवाय.
हो ना, आता घातल्यावर म्हणते भारी भारी साडी घातली त्या, तर काढून ठेवू काय मग? आता मी न म्हटलं म्हणून तू काढून राहिली काय साडी? राहू दे ना, घातली तर चांगली तर दिसून राहिली. हा, वाईट नाही दिसून राहिली तू, चांगली दिसून राहिली. फक्त मी म्हटलं तसं. राहू दे, साडी गिळे नको बदलू, हेच साडी घाल. धारा, तू जाय जेवण करून घे. आणि तुम्ही दोघी जणी झालं तुमचं जेवण? हो आई, झालं ना, जेवण झालं. पाय धारा, तू चुरली म्हटलं रायशीन उपाशी. जाय पटकन जेवण करून घे आणि लेकराले घेऊन बस. अन बबिता, तू डब्बा गिब्बा बांधून घे ना. हा, आपल्यासाठी तिथं नेवाले डब्बा गिब्बा बांधून तयार आहे म्हटलं. पाणी वाणी सगळं घेऊन घे जो. हा, नाश्ता वास्त्याचं, नाही तर मग काही भुलशीन तू. आई, डब्बा गिब्बा बांधून ठेवला मी, पाण्याच्या बॉटलाही ठेवले, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आई, सगळं तयार आहे म्हटलं, सगळं ओके आहे. फक्त गण्याला येऊ द्या, त्याची तयारी करणे आपल्याला आणि निघणे. गाडीवाल्याला फोन लावून पाहा ना तुम्ही, कुठपर्यंत आली गाडी. हा, घरून निघाला का नाही निघाला गाडीवाला भाऊ, नाही तर अजून अर्धा घंटा वाट पाहा लागन मग. हो शांताबाई, गाडी बोलावून घ्या ना, आता गण्याचा टाइम झालाच म्हणता तुम्ही घरी येवाचा. बरं, लावतो मी गाडीवाल्याला फोन लावतो आणि राहा मग तयारीत. न रिंकू, लेकराले बांधाले म्हटलं, त्या पोराले बांधाले रुमाल गिमाल घेऊन घे जो, टोपी गिपी. हा, ऊन राहते. हो, घेतो सगळंच घेतो ना मी. तू म्हणशील तर छत्री घेतो मी संग. हे ना मग, छत्री घ्यायचं असेल तर छत्री घे, चांगलीच गोष्ट आहे. ऊन नाही लागणार, लहानसं लेकरू आहे त्याच्यानं म्हणून राहिले. काय होते, एखाद्या दिवशी ऊनही लागली पाहिजे. नाही हो, कडक ऊन राहते ना. हा, ऊन लागली पाहिजे म्हणतं, बिमार गिमार पडन तर मग. हा, मग कोणाला बोलन बुवा? बबिता, गण्या आला. माय बाई, पाय हो धारा, गण्या आला म्हणते. जाय तू पटकन आता किचन मध्ये आणि जेवण करून घे. हो, करतो ना, करतो. कर मग पटकन जेवण करून घे. त्याला तयारी करेपर्यंत तयारी करते आणि लवकर जेवण करते. थोबी मी बी गाडीवाल्याला फोन लावतो आणि बोलावतो आता. बरोबर. अमाय बाई, किचन मधलं काम तर पूर्ण ओके आहे. भांडे वांडे घासून ठेवून दिले बबिता ताईनं, आणि भाजी भात सगळं काढून फ्रीज मध्ये ठेवलंय वाटते. चाल बाप्पा, जेवण करून घेतो आणि मी बी तयार राहतो. वरण भात द्या लागन यायले. दादू, वरण भात खाता ना? हो, वरण भात चारून देतो बाप्पा यायले. आई कुठं गेली काय माहित, चारून दिलं असतं यायले तर. यायले चारून देऊ, कमी जेवण करू. ह्या दोघाले चारून देतो तर माय पोट नाही भरत. आई, काय झालं बाई धारा? आई इकडे आहे ना, इकडे आहे म्हटलं. या दोघाले चारून दे, मी जेवण करतो, नाही तर माय जेवण राहून जाईन मग या दोघाच्या अन्न. ये ना थोडीशी. बरं टाट वाढ तू, येतो मी. येतो म्हटलं, चारून देतो दोघाले. हो, ये. पोट नाही भरत, ह्या दोघाले चारून द्या होतं. पहिले ह्या दोघाले चारून द्या लागते. यायच्या झाल्यावर मी जेवण करतो तेव्हा माय पोट भरते, नाही तर पोटच नाही भरत. मामी, शांताजी बोलावून राहिली, गाडी आली. चला म्हणते लवकर. हो, चाल ना, चाल. गाडी आली आहे तर बरोबर बस जो. हा, काठावर की नको बस जो, लहानसं लेकरू आहे, मंदात बस जो. हा, काठानं ऊन लागते. बरं ठीक आहे ना, मंदातच बस. बरोबर पाहिजे म्हटलं याले, आणि राणीवर लक्ष ठेवजो. हा, काही घेऊन मागन तर घेऊन देजो. पैसे दिले आणि भाऊजीने दिले ना 200 रुपये. हो, आले होते ना सकाळी, सुनील भाऊ आले होते, दिले ना 200 रुपये. काही खावाचं घेऊन देजो म्हणे, आणि काही घेऊन मागन तर देजो म्हणे. 100 रुपये खर्च करायला दिले आणि 100 रुपये काही घेऊन द्यायला दिले. हो, तर घेऊन देजो मग. जा मग, बरोबर जा. आणि पाण्याची बॉटल की घेऊन घे संग. हो, ठेवली ना, पर्समध्ये ठेवले. डब्बा गिब्बा घेऊन जा ना, डब्बा नेणार होते ना. नेतो ना, डब्बाही नेतो. बांधून ठेवला ना डब्बा गिब्बा, पहिलेच बांधून ठेवला. तयारी तर लय वेळची झाली नाही काय राणी आपली? हो मामी, तयारी झाली मामा आमची. आम्ही गाडीचीच वाट पाहत होतो. आली आता गाडी. शांताजी बोलावून राहिले, लवकर या म्हणते, नाही तिथंच उशीर होईल म्हणते आपल्याला. बरं, जा मग, बरोबर जा. पैसे घेतले ना, नाही तर भुलशीन इथंच. ठेवले ना, पर्समध्ये ठेवले. आठवणीनं सगळं सामान घेतलं म्हटलं मी. बरं, जा मग. बाबू, जाय मग. हा, घुमून ये मस्त. ये मग राणी. हो मामा, येतो. चला ना मामी, मग पटकन चाललो जाऊ आपण, नाही तर गाडीत जागा नाही भेटणार आपल्याला बसायला. बाकीचे आले तिथं गाडीजवळ. हो राधा, चालली जाय पटकन, जागा नाही भेटणार. काठावर बसा लागत नाही तर. जाय बरं, पटकन चालली जाय. दरवाजा गी लाव जा तुम्ही. घरी आहे ना आता? आहे ना, घरीच आहे ना मी. कुठं चाललो? घरीच आहे म्हटलं. लावतो मी, दरवाजा गी लावतो, कुल्लूपी लावतो. तू जाय. बरं. आई, आजी गेली काय? हो, गेली ना, आजी गेली ना गाडीपाशी. गेली नाही शांताबाई? हो, गेली ना, आई गेली. आईले जा लागन ना पहिले. आता आईलेच सगळं पाहा लागते, कोण आलं कोण येवाचं आहे. आता सगळं आईवरच आहे ना देखरेख करणं. हो, आता मेन तेच आहे ना, सगळेले सामोर करून नेणं, सगळेले सामोर करून आणणं.
नाही काय, शांताबाईवरच जिम्मेदारी आहे आता सगळ्याची. हो, कुठं जातो घुमा फिराले किंवा पार्टी वार्टी करायची राहिली तर कुठंही आईच पुढे राहते म्हटलं. कार्यक्रम असो काही असो आईशिवाय होत नाही. आता बाकीच्या एवढं समजत नाही ना. आई पुढं होते तेव्हा कोणतंही काम होते. त्याच्यानं म्हणे बबिता ये म्हणे तू आरामात, मी सगळेले जमा करतो म्हणे तिथं गाडीजवळ. तिकडे लताबाई आहे, प्रीतीताई आहे, आशा आहे, मंदाताई आहे, सगळेले जमा करतो मी म्हणे, तू ये म्हणे. तर चाल मग आपणही जाऊ. घेतलं ना सगळं सामान त्या आठवणीनं? हो, 2च तर थैल्या होत्या. एका याच्यात पूजेचं सामान आहे आणि एका याच्यात जेवणाचा डबा आहे आपला. तर चालायचं काय मग? हो चाल ना. रिंकूताई गेली ना, रिंकूताई, दारा, त्या मामीजी गेल्या ना. बरं चाल मग. हो, मावशी काय माहित आली का नाही आली तर. आली असन ना, झाली असन ना तिची तयारी. त्या काय दोघीच तर जणी होत्या, दोघी जणीले काय टाइम लागते काय? हो ते तर आहे म्हणा. सकाळी उठून लवकर कामं केली असन. आता आपली तर एवढे मोठे जण आपण 5-7 जणी. मग आपण 5-6 जणी, लेकरं 5-6, लय मोठे कामं होते ना. हो तरी तर लवकर कामं केले. म्हटलं जास्त काही टाइमपास करावं नाही तर आई बोलन माहीत असून तुम्ही लेट करता, उशीर करता. त्याच्यानं लवकर कामं केले मी आज. तर झाले ना, लवकर कामं झाले. हो चाल मग आता, नाही तर अजून शांताबाई बोलन आपल्याला. हो, निघत नाही म्हणून घराच्या बाहेर लवकर. चाल मग आई, कुलूप गिलूप लावून येतो मी. माय कुलूप लावतं आणि चाबी व मग हाय जवळ. हाय आई, 4 चाब्या आहे. एका कुलूपाचे 4. तर एक मायाजवळ राहते चाबी, एक आईजवळ राहते, एक बाबाजवळ राहते आणि एक यायच्या जवळ राहते. 4 जणाजवळ 4 चाब्या आहे आमचे. कुलूप लावून देतो आम्ही, चाललं जातो. चांगलं आहे ना मग. चाल मग येतो मी कुलूप लावून. चाल ना तर संगमंगत जाऊ. हो चाल बाबू गण्या, चाल नानी बरोबर. हो आई. लक्ष्मी गेली? हो सगळेच गेले. लक्ष्मी गेली, परी गेली, दादूही गेला, रोहन, सोहम, मामी, आत्या सगळेच गेले म्हटलं. फक्त नानी आणि मी, आम्ही दोघीच जणी आहे. आणि तू? बरं चला ना मग आपण जाऊ. प्रीती, आत्ताच्या आता म्हटलं शांता काकूचा 3 वेळा फोन आला. जाणं पटकन, आली म्हणते ना गाडी. घरातल्या घरात झालेच नाही काय काम? काय राहिलं अजून? झाली ना. हो तयारी झाली ना, निघतो आता आम्ही. आता बी झाली ना तयारी तुमची? हो झाली ना झाली. चला ना मग, चाललो जाऊ. चला म्हटलं आरामात, तुम्हाला चालायला टाइम लागते. व्हा पुढं. बरं ये मग तू सगळं सामान घेऊन. हो येतो ना मी. लेकरं गेले म्हटलं, आपली इच्छा तर पाहिजे, नाही तर गाडी पुढं होईल. लेकरावर लक्ष ठेवा लागते. पाहिजो, नाही तर लेकराईले लोकांच्या भरोशावर ठेवशील. लक्ष ठेवजो म्हटलं दोघांवरही बरोबर. नाही तर मग खेळते काय खेळू दे आणि घुमते काय घुमू दे. बरोबर लक्ष ठेवजो म्हटलं दोघांवरही. हो ठेवतो ना. आता आई आहे, मी आहे, दोघी जणी आहे ना आम्ही. ठेवतो लक्ष दोघांवरही. आता बाई चला म्हटलं धीरे चला गाडीजवळ. बरं ये मग तू. चांगली दिसून राहिली ना हो साडी? हो चांगली दिसून राहिली ना साडी. आत्ताच्या आत्ता 2 साड्या बदलवल्या त्या. मग आणि पिवळ्या कलरची घातली होती, आता हे घातली तू ना आकाशी कलरची. कितीक साड्या घालतं म्हटलं तू. चांगली दिसते काय साडी, चांगली दिसते काय साडी. बरोबर दिसते साडी. निघ आता लवकर. सगळे आले असन. अजून नाही तर 4था फोन येईन काकूचा. चाललीच आहे पटकन. हो चालली. अव प्रीती, थैला तर घेऊन जाय संघ. काय तू बी चालली खाली हातानं. जावाची एवढी घाई का थैलाही नाही नेत. अम्मा बाई पाय, बुलली होती मी. देऊन द्या पहिला. काय प्रीती, कशी आहे तू? पूजेचं सामान नेऊन राहिली ना, मग तू तर खाली हातानच चालली. खाली हाताने नाही चालली मी. सगळं सामान काढून ठेवलं. आता त्या बाई गेली तर मी म्हटलं नेला असन बा त्या बाईनं थैला, म्हणून मी चालली होती आता खाली हातानं. मला काय माहित का थैला टेबलावरच आहे म्हणून. मला काय माहित म्हणतं, तू या समोर होता थैला. तू थैल्याच्या समोरच उभी होती आणि तुझे लक्ष नाही. म्हणजे तुझे लक्ष कुठे राहते मग? खाली हातानच गेली ना आई. आता काय म्हणे, मी जातो आरामात. तू ये म्हणे. म्हटलं ना मग सामान घेऊन येच म्हणून राहिली असं नाही. पण तुला चांगल्यानं माहित आहे का आई खाली हातानं गेली तर आपण सामान गेलं पाहिजे. तरी म्हणतं का आईनं नेला असं थैला. काहीच्या काही लावतं म्हटलं इच्छा इथं. बरं ठीक आहे. घाईनं माझ्या लक्षात नाही राहिलं. देऊन द्या ना तर मग आता थैला. जाऊ द्या, तुम्ही टाइमपास करून राहिले आता. भुलली तर भुलली. आता ते घाई गडबडीनं खुशीच्यानं बोलून गेली मी. मला खुशी जास्त झाली ना पायड शिंगाला जावाची, त्याच्यानं. बरं जाय मग. येतो मग आम्ही. अन म्हणून राहिले याले जर आम्हाला उशीर होईल 7-8 वाजन तर स्वयंपाकाचं पाहिजे म्हटलं. काही मांडून दे जा. मांडून दे जा काऊन? 5 वाजेपर्यंत तर येऊन राहिले ना तुम्ही. म्हणे शांता काकू 5-6 वाजेपर्यंत येऊन जाऊ म्हणे वापस. पण आता गेल्यावर टाइम होते, उशीर होते. आता 7 जणी आहेत तर म्हणून राहिली जर याले उशीर होईल तर खिचडी मांडून दे जा. बरं ठीक आहे ना. सांगतो मला तसं फोन लावून किती वाजन काय वाजन. हो तिथून निघायच्या वेळेस एकदा फोन लावून तुम्हाला. बरं थांब मग.
रिंकू कुणीकडे जा लागते आपल्याला? कुठे आहे गाडी? गाडी काय तिकडे आहे ना वळाच्या झाडापाशी. आता गाडी इकडे बोलावते का तिकडेच जा लागते आपल्याला माहित नाही. शांता काकू कुठे आहे तर? आई तिकडेच आहे ना वळाच्या झाडापाशी. मग काय करतो? चालतं काय तिकडेच चाल. नाही तर इथं थांबल्यापेक्षा. नाही तर अजून मनन काल्याच नाही. चालता का मग प्रीती ताई? चला तिकडे जाऊन पाहू. बाकीचे गेले वाटते. गेले काय तर सगळेच? माहित नाही प्रीती ताई गेले का जावायच्या इथं. तर चालता काय मग आपणही चाललो जाऊ तिकडे. गाडी इकडे येते नाही येत. चला ना आता काकू तिकडे काय म्हणता वळाच्या झाडापाशी. तर तिकडेच चला मग. बरं चाल मग. माई मानमी आणि मोठे बी येतो म्हणे वळाच्या झाडापाशी. चाल मग रिंकू तिकडेच. हो चला. कुठं राहिल्या हो ह्या बाकीच्या? येत नाही काय बापा? इथंच 12 वाजवते. हा लवकर निघ जा, लवकर निघ जा, लवकर कर जा. हा इथूनच लवकर नाही निघत तर किती वाजता पोहोचू म्हटलं आपण? 2 वाजतात इथं. हो नाही तर काय नाव नाही समजत बापा ह्या पोरीले. हा जावालेच म्हटलं 2-3 वाजवून आपल्याला घुमा फिरायला तर टाइम भेटला पाहिजे. हा म्हटलं लवकर निघू तर दिवसभर घुमणं होते, फिरणं होते, हा टाइमपास होते, मनोरंजन होते आणि संध्याकाळी वापस येत होतो 5-6 वाजेपर्यंत. तर ह्या पोरी तर येऊनच नाही राहिल्या बापा. काकू मी आली म्हटलं. मला काही म्हणजा नका. मी माझ्या दोन्ही लेकराले घेऊन आली. प्रीती ताई येवायची आहे. तुमची सून बी ते येवायची आहे काकू. सून रिंकू येवायची आहे. हा रिंकू आणि ते तुमचे पाहुणे. अहो झाली म्हटलं त्याची तयारी झाली. निघाल्या त्या. काय माहित कुठं थांबल्या तर. निघाल्या ना घरून सगळ्याच तर निघाल्या. शांताबाई त्या वाटतं नसन पा तिकडे चौकात. काय माहित गड्या तिकडे उभ्या आहे काय तर. नाही तर म्हणत असन का येईन बा गाडी इकडेच म्हणून थांबल्या असन तिकडेच. नाही तर हो तसं काही असन. हा लय वेळच्या निघाल्या म्हणतं आल्या नाही तर तिकडेच थांबल्या असन सगळ्या जणी. अंदा तुझे पोरग कुठे आहे? हाय ना मावशी गण्या संगच आहे तो संग मंग दोघे जण. काय जा रे बा लेकरं मोजून घे जा म्हटलं किती काय आहे तर. माझ्या काही ध्यान नाही लेकराईवर. हा आपल्यावर ध्यान आहे म्हटलं. कोणाचे किती लेकरं येऊन राहिले ते काही मला माहित नाही. आता तुम्ही 2 लेकरं धरा का 3 लेकरं धरा आपापल्या लेकराची जिम्मेदारी घे जा. हारपत नाही मावशी तिथं. लेकरं हारपण काय सांगता नाही येत. हा लेकरं हारपाची गोष्ट नाही. आणि एखाद्यानं नेलं कोणाला उचलून तर काय करतं मग? हा आजकालचा जमाना चांगला आहे काय तर आपापल्या लेकराला सांभाळणं आपली जिम्मेदारी आहे. गावात कुठेही खेळते काही करते तर गावात हारपत नाही लेकरं. पण बाहेर ठिकाणी जातो तर लक्ष ठेवणं काम नाही काय आपापल्या लेकरावर. हा कुणीकडे जाऊ नाही द्यायचं, कोणाला भेटू नाही द्यायचं, संग संग ठेवायचं. हा आपल्या डोळ्यासमोर ठेवायचं लेकरायले. नाही तर धुंदाडावानी खेळला आणि मी माया टाइमपास करतो असं जमणार नाही. हा आपापल्या लेकराची जिम्मेदारी घेणं तुमचं काम आहे. माया भरोशावर चालले तर मी सांगून राहिली तुम्हाला कडक. हात पकडून न्यायचं ना हात पकडून आणायचं. हो काकू मी माझ्या दोन्ही लेकराले दोन्ही हातानं पकड आणि दोन्ही हातानं आनंद म्हटलं. हात नाही सोडणार मी त्याचा. हो तेच बरोबर वागव जा. मायाच तर घरी 5-6 लेकर आहे. रिंकूचे 2, प्रकाशचे 2, धाराचे 2. हा 6 लेकरं आमची तच आहे म्हटलं. हो बापा लेकरच लेकर आहे. नाही तर काय मग कोणाले पा. हा इकडे आशाचे 2 लेकरं, प्रीतीचे 2 लेकरं, अजून मंदाचं पोरगा आहे. हा लताची पोरगी आहे, राधा आहे. राधा म्हणतो राधाचं पोरग आहे. राणी आहे. हा राणीले पाहा लागन. हो तर पाय चंद्रकला तू या जोड लेकरं नाही आहे. हा भावना आणि चंद्रकला तुम्ही दोघी सासा सुनी तुम्हाला सांगतो राणीवर लक्ष ठेव जा. राधा आहे तर राधा तिच्या पोरावर लक्ष ठेवन तर तुम्ही राणीवर लक्ष ठेव जा म्हटलं. आणि आपल्या घरच्या लेकरावर लक्ष ठेव जा. हो ठेवन ना शांताबाई ठेवन. हो तेच म्हणतो. मावशी लावून पहा ना मग यायले फोन कुठं आहे काय आहे तर. हो बापा लावून पहा लागन फोन यायले. माय पाय रिंकूची पोरगी इकडे आली. बाई परी इकडे ये माय इकडे ये. पाय हे मांग आली असन माया मांगन माया लक्षच नाही हिच्यावर. आणि लक्ष्मी काय माहित लक्ष्मी कुठं आहेत आता. एवढ्या गोंधळ मध्ये काही समजत नाही. तर पाहुणे बी लय मोठे आहे ना आपण गावातले लय मोठे आहे. मोजून घे बरं म्हणता किती जण आहे आपण तर. हा लेकरालाही मोजून आपल्यालाही मोजू. बरं मोजू काय. हो मोजून घे म्हणजे आपल्याला आकडा समजून जाते का आपण 16 जण आहे 17 जण आहे. हा माहीत तर पाहिजे. नाही तर होईन आपण 16 जण जाऊ आणि 15 जण वापस येऊ असं नाही झालं पाहिजे. हा जेवढे जाऊ तेवढेच वापस आलो पाहिजे ना. तर एक वेळा मोजून घे. ठीक आहे ना मावशी. बरं मोजतो मी. कोण आहे मले पकडतो मी. मायापासून सुरुवात करतो. मंदा 1, राधा 2, मग आशा 3. एक काम कर आपण जे आहे ना त्याले पहिले मोज. आपण किती जणी आहे इथं? मी आहे, भावना आहे, चंद्रकला मावशी आहे, लताबाई आहे, शांता मावशी आहे आणि आशा. आपण झालो 6 जणी. मग कोण राहिला आता? प्रीतीताई, राधा, रिंकू, बबिता, धाराची आई. त्या 6 जणी. बरोबर मोजो नाही तर कोणाला भूलशील. एक काम कर मंदाताई आपापल्या घरचे मोजा किती जण आहेत.
हो तसं कर, एका एका घरचे किती किती आहे तशी मोज. बरं ठीक आहे. शांता मावशी, बबिता वहिनीचे 2 लेकरं, रिंकूचे 2 लेकरं, धाराचे 2 लेकरं, धाराची आई आणि धाराची सासू. म्हणजे तुम्ही किती झाले? 3 3 6 3 3 9 3 चौक 12. 12 तर तुमचे घरचेच होते मावशी. अच्छा 12 आम्ही आहे ना. हो, 6 तुम्ही मोठे आणि 6 लेकरं, असे 12 जण तुम्ही. असं आम्ही दोघं मायलेक 13 14 आणि चंद्रकला मावशीन भावना 15 16, लताबाई आणि शीला 16 17 18, आशा 19, आशाचे 2 लेकरं 19 20 21 जण झालं. 21. आणि प्रीतीच्या घरी किती जण आहे? 2 लेकरं त्या 2 जणी. अच्छा 21 झालं होतं नाही तर 21 आणि 4 किती होते? 25. 25. आणि राधा 26. आणि 2 लेकरं 27 28. हा 28 जण झालं. तरी पाहिजे म्हटलं 28 तर भरून राहिले. तरी एक वेळा गाडीत बसायच्या पहिले चेक करून घे जो. कमी जास्त तरी एक वेळा डबल मोजून घे जो. ठीक आहे ना मावशी, 28 तर भरलेच, तरी एक वेळा डबल मोजून घ्या लागन. हो आता कोणी आहे कोणी नाही आहे. एक जण कमी झालं जास्त झालं आता गाडीत बसल्यावरच माहित होईल किती काय आहे तर. हो लावा ना तर मग तुम्ही बोलावून घ्या ना सगळेले इथं. एकानं मोजून घेऊ सगळेले. नाही एक काम करतो, एकाले मोजू मी गाडीत बसवतो. हो तसं कर मग. हा मग फोन लावा आणि बोलावून घ्या सगळेले इकडेच. ठीक आहे. लाव लता, फोन लाव बरं. हॅलो. हा बोला ना लताबाई. अहो प्रीती, कुठं आहे म्हटलं तू? घरून निघाली का नाही? निघाली ना मी लताबाई, किती वेळची निघाली. इथंच आहे आम्ही चौकात सगळ्या जणी वाट पाहून राहिलो गाडीची. तुम्ही कुठे? अम्माय बाई पाय, आम्ही इकडे थांबलो, इकडे वाट पाहून राहिलो. आल्या नाही. 15 मिनिटापासून वाट पाहणं चालू आहे. मग तिकडे जा लागते का आम्हाला? थांब विचारतो मी काकूले काय म्हणते तर. शांता काकू काय सांगू यायले? बोलाव ना इकडेच बोलाव. आता तिकडे कुठं गाडी नेतं? हा म्हणा इकडेच वडाच्या झाडापाशी. इकडे शा म्हणते प्रीतीताई, इकडे शा म्हणते तुम्हाला. या ना, गाडी तर किती वेळची आली. बाकी चालला का सगळ्या जणी? हो आले नाही तर सगळेच आले म्हटलं. मंदाताई आहे, काकू आहे, चंद्रकला काकू आहे, आशा आहे. हाय म्हटलं आम्ही 5-6 जणी इथं. या तुम्ही. बरं ठीक आहे, ठेवा फोन, येतो मी. हो पहा मग काकू, आपण इथं वाट पाहून राहिलो आणि त्या तिकडे वाट पाहून राहिले. अशा आहे ना, पण एक फोन तर लावा. कुठं या लागते काय या लागते. गाडी आली तर येऊन झाले नाही पाहिजे. इकडेच येऊन राहिले आता. येऊ दे. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.